नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे योनास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर सरळ सेवा भरती 2022 आणि 23 च्या अनुषंगाने जे 50 महत्त्वाचे प्रश्न होते त्याचं सखोल विश्लेषण तिथे आपण बघितलं होतं। ठीक आहे, ज्यांनी कोणी तो व्हिडिओ विज्ञान व तंत्रज्ञानचा बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, पहिले तो व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्ही आजच्या व्हिडिओकडे शिफ्ट होऊ शकता। ठीक आहे, आजचा जो आपला टॉपिक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत, इथं आपण बघणार आहोत जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट। ठीक आहे, बऱ्यापैकी जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे जे 2019च्या सरळ सेवा भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याचं इथं आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत। ठीक आहे, तर त्यामध्ये आपले मुख्यत्वे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघणार आहोत, त्यामध्ये त्या स्पेसिफिक प्रश्न रिलेटेड कोणते सब टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भात सुद्धा मी इथं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। ठीक आहे, चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न जो आला होता 2019 मध्ये तो होता, सोपा प्रश्न होता, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? ठीक आहे, वाहत नाही विचारला आहे, तर पहिला काय, गोदावरी वाहते, सगळ्यांनाच माहिती आहे। ठीक आहे, त्यानंतर कृष्णा ही वाहते, इंद्रावती ही सुद्धा वाहते, कोणती वाहत नाही? चंबळ वाहत नाही, म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे 4। ठीक आहे, चंबळ काय आहे? चंबळ ही यमुना नदीची उपनदी आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात ती कुठंच वाहत नाही। ठीक आहे, किंवा तिचा कोणता प्रवाहही नाही आहे। ठीक आहे, चंबळ नदीचा उगम कुठं होतो? मध्य प्रदेशमध्ये महू येथे विंध्य पर्वतात तिचा उगम होतो, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, विंध्य पर्वतात कोणाचा उगम होतो? ही आपली जी चंबळ नदी आहे तिचा होतो, आणि ती कशाची उपनदी आहे? यमुनेची उपनदी आहे। तर करेक्ट आन्सर काय याचा? 4 पहिल्याचा। दुसरा प्रश्न जो होता तोही सुद्धा डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न होता, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था किंवा ICAR चं मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? तर ते मुख्यालय आहे कटकमध्ये। कधी बनलं होतं? 1966 मध्ये त्याचं फॉर्मेशन झालं होतं। ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ काय म्हणून ओळखली जाते? ठीक आहे, जलवायू परिवर्तन, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज असे शब्द जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर ते कॉमन शब्द आहे। तर कशामुळे होत आहे यालाच आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ। काय म्हणतो? जागतिक तापमान वाढ। काय विचारलंय परत बघूया, पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ। ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात? जागतिक तापमान वाढ म्हणून ती ओळखली जाते। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। प्रदूषण नाही, हरितगृहाचे परिणाम, ते ग्रीन हाऊस इफेक्ट राहतात, ते वेगळं आहे। ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्टमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे असं म्हणू शकता, पण आपला प्रश्न काय आहे की काय तापमान वाढ जी जगात होते त्याला काय म्हणून ओळखलं जातं? तर जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखलं जातं। तर करेक्ट आन्सर काय आहे? 3। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? कोणता महोत्सव? राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव, तो केला जातो जोधपूर इथं, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे 1। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। युनेस्को लोकमंच निर्मिती क्षमता आणि टिकाऊ विकासाचा मंच म्हणून हा सण आयोजित करण्यात येतो। कुठं करण्यात येतो? जोधपूरमध्ये करण्यात येतो, इतकं लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर पुढील प्रश्न हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बेंगळुरूचे दुसरे नाव काय आहे? तर याला उद्यान शहर सुद्धा म्हणतात, गुलाबी शहर नव्हे, रेशीम नव्हे, आध्यात्मिक। गुलाबी शहर म्हणजे काय? जयपूरला म्हणतात। ठीक आहे, इव्हन बेंगळुरूला दुसरं नाव काय? सिलिकॉन व्हॅली, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून सुद्धा त्याचा नावलौकिक आहे, कारण मेजर IT इंडस्ट्री कुठे आहे? बेंगळुरूमध्ये सेट झालेला आहे। त्यानंतर कोवलम समुद्र किनारा कुठं स्थित आहे? कोवलम समुद्र, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी रिलेटेड, भूगोल रिलेटेड जे काही प्रश्न आहे त्याचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मॅप रीडिंग ऍटलस तुमच्याकडे असलं पाहिजे। ठीक आहे, ऍटलस हे ऑक्सफर्डचं ऍटलस जरी तुम्ही घेतलं तरी तुमचं काम त्याच्यात होऊन जाईल। तर कोवलम समुद्र कुठे येतो? केरळचा किनारपट्टी। हे बघा, तुम्ही जर एकंदरीत चांगल्या पद्धतीनं थोडा कॉमन सेन्स जरी वापरला आणि जर तुम्ही बेसिक लेवलचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं जरी वाचले भूगोलाचे, तरी असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता। कारण नाव बघा, कोवलम समुद्र आहे, असे नावं जनरली साऊथ इंडियातच असतात किंवा दक्षिण भारतातच असतात, तर त्यामुळे गोवा तर गेलं, मुंबईत नाहीये, कोणतं दमन मध्ये नाही आहे, तर उत्तर काय राहील याचा? 4 केरळ। म्हणजे काय लॉजिक सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता। त्यानंतरचा 7वा प्रश्न जो आहे तो बघा, भारतातील हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहे। आता हा जिल्हा कुठे आहे? गुजरातमध्ये आहे, सुरत जिल्हा बनलाय। हा कोणता जिल्हा बनलाय? सुरत। जवळपास याचं जे बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे या सुरतमध्ये, ते प्रायमरी हेल्थ सेंटरचं 40% आलाय। कशावर आलाय? म्हणजे 40% त्यांना बिल लागतं
60% त्यांची काय होऊन राहिली आहे, ऊर्जेची बचत होऊन राहिली आहे. तर तो खूप मोठा एक हे आहे, डिसिजन आहे. तर ते मध्ये काय लक्षात ठेवा की भारतातील पहिला जिल्हा जो 100% जिथं आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र सौर ऊर्जेवर चालत आहे तो कोणता आहे, गुजरात, सुरतमध्ये गुजरात आहे. त्यानंतर बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? परत हा सोपा प्रश्न. कुठे होतो विद्यार्थी मित्रांनो? आसाम मध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न इथं आपण बघूया. महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य तुम्हाला विचारलंय. हे बघा ते आहे सांगलीमध्ये. त्याचं फॉर्मेशन कधी झालं होतं? 1965 मध्ये बनवण्यात आलं होतं. आणि याच अभयारण्यामध्ये सातवाहन काळातील 51 मंदिरांचा समूह आहे. आणि त्या 51 मंदिराच्या समूहामध्ये सर्वात जे मेन मंदिर आहे त्याचं नाव आहे सागरेश्वर. म्हणून त्या स्पेसिफिक अभयारण्याला नाव कशावरून पडलंय? त्या मंदिराच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. त्याचं नाव आहे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न इथं बघूया विद्यार्थी मित्रांनो. तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे. आता तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. तो उत्तराखंड मध्ये आहे. ठीक आहे. कोणत्या नदीवर आहे? भगीरथी नदीवर आहे तो. आणि हा भारतामधला सर्वात उंच धरण म्हणून नावाजला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? ठीक आहे. बांधवगड कुठे येते? मध्य प्रदेशमध्ये येते. फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला पर्यावरणाचा प्रॉपरली जर तुम्ही अभ्यास केला तर हा प्रश्न तुमचा सुटून जाईल. कोणत्या जिल्ह्यात आहे हा जे बांधवगड राष्ट्रीय उद्यान आहे? ते उमरिया जिल्ह्यामध्ये आहे. कधी बनलं होतं? 1968 मध्ये बनलं होतं. आणि 32 पर्वतांनी हे बनले आहे. हे लक्षात ठेवा. 32 पर्वतांनी काय केलं? बनलं आहे. त्यानंतरचा 12वा प्रश्न. दुर्मिळ हंगुल हिरण कुठे आढळतात? ठीक आहे. हंगुल. ठीक आहे. हंगुल हा हिरण कुठे आढळतो? या काश्मीरमध्ये आढळतो. जनरली याला काश्मीर हंगुल डिअर सुद्धा म्हणतात. काश्मीर हंगुल डिअर. तर जनरली हा कुठे आढळतो? काश्मीरमध्ये. हे बघा हे जे फोटो मी इथे लावलाय तो कोणता आहे? तो काश्मीरचा हंगुल डिअर आहे, हरिण आहे. ठीक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न. सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे? ठीक आहे. आता हे आहे चंदीगडमध्ये. चंदीगड ही भारतातील खूप ऍडव्हान्स लेवलची प्लॅन सिटी आहे. ठीक आहे. पूर्णपणे औद्योगिक. आता कशाने हे जे रॉक गार्डन बनलंय याचं वैशिष्ट्य काय आहे की इथं जे गार्डन बनलं हे पूर्णपणे औद्योगिक आणि घरगुती कचरा आणि टाकलेल्या वस्तूंचे बनले आहे. ठीक आहे. हे कधी बनवण्यात आलं होतं? 1957 मध्ये नेकचंद सैनी यांनी यांच्या नॉलेजने ते बनवण्यात आलं होतं. त्यानंतरचा 14वा प्रश्न. बसपा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बसपा नदी ही आहे सतलज नदीची उपनदी आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ही नदी कुठं वाहते? इंडो तिबेट बॉर्डरवर वाहते. इंडो तिबेट जी सीमा आहे तिथं वाहते. याची लांबी 75 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान या नदीची लांबी आहे. आणि याच्यामुळे या नदीमुळे कोणती व्हॅली तयार होते? सांगला व्हॅली तयार होते. हे लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न जो 15वा आहे तो आहे. महाराष्ट्रातील रेहेकुरी ब्लॅकबक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? रेहेकुरी ब्लॅकबक अभयारण्य. तर हे आहे अहमदनगर. नगरमध्ये कर्जत तालुक्यात हे स्पेसिफिक अभयारण्य काय करण्यात आलेले आहे? बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न आहे. सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे? हा परत सोपा प्रश्न आहे. तुम्हाला माहित असायलाच हवा विद्यार्थी मित्रांनो. का बरं? कारण गुजरातची इलेक्शन आहे आणि गुजरातच्या इलेक्शनमध्ये अजून एक मुद्दा काय आलेला आहे की त्यामध्ये जे नर्मदा स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधलेली आहे तिथे जे स्थापित झालेले आदिवासी बांधव आहे त्यांच्या समस्यांना परत तिथं आता एक वाव मिळाली आहे. ठीक आहे. तर सरदार सरोवर धरण प्रकल्प हा कुठे बांधण्यात आलेला आहे? नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? 1. कधी बांधण्यात आला होता? 5 एप्रिल 1961 ला जवाहरलाल नेहरूंनी त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. हे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 17वा प्रश्न. भारतीय वनस्थिती अहवाल 2017 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट म्हणतात याला इंग्रजीमध्ये. नुसार भारतात क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यातील वनक्षेत्रे सर्वात जास्त आहेत? तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. मध्य प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो छत्तीसगड. तर करेक्ट आन्सर काय याचा? 1. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. आता 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 18वा जो प्रश्न आहे तो आहे. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य मध्ये कुठं स्थित आहे? ठीक आहे. कोणतं? काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कुठं स्थित आहे? तर हे आहे आसाममध्ये. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कशासाठी फेमस आहे मित्रांनो? एकशिंगी गेंड्यासाठी फेमस आहे. ठीक आहे. जवळपास जे 60% जे एकशिंगी गेंडे आहे पूर्ण जगातले ते एकट्या या अभयारण्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याचं महत्व खूप जास्त आहे. त्यानंतर भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या किती आहे हे तुम्हाला विचारलंय. तर एकूण किती आहे? 10 आहे. ठीक आहे. आता 10 कोणते कोणते आहे ते इथं लिहिलेले आहे. एक आहे ट्रान्स हिमालयन क्षेत्र, दुसरा आहे हिमालय क्षेत्र, तिसरा आहे डेझर्ट झोन, चौथा आहे सेमी झोन, पश्चिम घाट झोन, त्यानंतर डेक्कन पठार क्षेत्र, गंगा मैदान, उत्तर पूर्व क्षेत्र, तटीय क्षेत्र आणि
द्वीपसमूह, एवढं तुम्ही लक्षात ठेवायलाच हवं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. केरळमधील एरविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? नीलगिरी तहारसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? नीलगिरी तहार. त्यानंतर 21वा प्रश्न, आपल्या हवामानात वातावरणाचा हा थर नियमितपणे सहभागी असतो. ठीक आहे. म्हणजे हवामान जे आहे त्याच्या आपल्या ग्राउंड लेवलपासून किंवा जमिनीच्या पृष्ठभागापासून जो काही ऍटमॉस्फिअरचा एक पार्ट आहे त्याला काय म्हणतात? तपांबर म्हणतात. त्याला काय म्हणतात? तपांबर म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, इथं थोडं एक्सप्लेनेशन दिलंय त्या प्रश्नाबद्दल. तपांबर हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात खालचा पृष्ठभागालगतचा थर आहे. ठीक आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी 80% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी 90% बाष्प या थरात सामावले आहे. ढग, पाऊस, विजांचा कडकडाट, हिमवृष्टी इत्यादी वातावरणीय घडामोडी तपांबरातच घडतात. आणि वातावरणातील एकूण 5 स्तर आहे. 5 स्तर कोणते कोणते आहे? सर्वात खाली तपांबर, त्यावरती तपस्तब्दी, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर आयनांबर, त्यानंतर बाह्यांबर. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 22व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता आहे? तर तो आहे हत्ती. कोणता आहे? हत्ती. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, वुलर सरोवर कुठं स्थित आहे? ठीक आहे. वुलर सरोवर काश्मीरमध्ये स्थित आहे. अगेन जर तुम्ही मॅप रिडिंग प्रॉपरली कराल, ऍटलस प्रॉपरली वाचाल तर तुम्हाला असे प्रश्न सोपे जातील. भारतीय उपखंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे हे सरोवर आहे. कोणते सरोवर? उलर सरोवर. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. हे बघा, इथं राज्यांची नावं दिली आहे, त्यानंतर एकीकडे प्राण्यांची नावं दिली आहे. म्हणजे राज्य प्राणी जो आहे, आंध्र प्रदेशचा राज्य प्राणी कोण आहे? काळवीट आहे. आसामचा एकशिंगी गेंडा आहे. गोवाचा रानगवा आहे. गुजरातचा सिंह आहे. महाराष्ट्राचा शेकरू आहे. मध्य प्रदेशचा बाराशिंगा, राजस्थानचा शिंकारा, सिक्कीमचा लाल पांडा आणि उत्तर प्रदेशचा बाराशिंगा आणि पश्चिम बंगालचा वाघ. हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघाचा भाग कोणत्या राज्याचा होता? तर हा होता पश्चिम बंगाल राज्याचा. हे विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी करंट अफेअर मध्ये तुम्हाला तिथं वाचायला मिळतील. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही चालू घडामोडी डेफिनेटली वाचा. कधी दिला होता? 2011 मध्ये भारताने भाडेपट्टीवर तो 3 बिघा जो भाग होता तो पश्चिम बंगालचा बांगलादेशला देण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे? अगेन विद्यार्थी मित्रांनो कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तुम्ही काही अभ्यास जरी नसेल केला तरी असे प्रश्न तुमचे सुटतात. तर कशाचे आहे? कडुलिंबाचे झाड कधीच वापरत नाही. आंब्याचे, चिंचाचे हे झाड वापरत नाही. कोणतं झाड कॉमनली वापरलं जातं? सागाचे झाड वापरलं जातं. म्हणजे करेक्ट आन्सर त्याचं 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न, बोकारो स्टील प्लांट कुठं स्थित आहे? तर अगेन हाही खूप सोपा प्रश्न आहे. बोकारो स्टील प्लांट झारखंडमध्ये आहे. या सिटीला काय म्हणतात? स्टील सिटी सुद्धा म्हणतात. कधी बांधण्यात आला होता? 1972 मध्ये सोव्हिएत संघाची मदत घेऊन आपण हा स्टील प्लांट इथं उभारला होता. त्यानंतरचा प्रश्न, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? आता रामसर करार काय? रामसर ही कोणती सिटी आहे? इराण मधली एक सिटी आहे. इराण मधलं एक शहर आहे. तिथं एक करार करण्यात आला होता. कशा रिलेटेड? पाणथळ जागांचं संरक्षणा रिलेटेड एक करार करण्यात आला होता. कोणत्या वर्षी? 1971 साली. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे. पर्यावरणाचा प्रॉपरली अभ्यास केला तर तुमचे असे प्रश्न इझिली सुटतात. त्यानंतर 28वा प्रश्न बघूया. जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ठीक आहे. आता कोणत्या प्राण्यासाठी आहे? हेमिस नॅशनल पार्क हा हिम बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? हिम बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे करेक्ट आन्सर इथं काय आहे? 4 आहे. लोकसंख्येची घनता कशाने मोजली जाते? तर ती देशातील लोकांची संख्या नाही, देशातील घरांची संख्या नाही, व्यक्तींची संख्या प्रति वर्ग किलोमीटरच्या पद्धतीनं लोकसंख्येची घनता, ठीक आहे, त्याला डेन्सिटी म्हणतो, पॉप्युलेशन डेन्सिटी इंग्रजीमध्ये म्हणतात, ती मोजली जाते. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर 3 आहे. 1 नाही, 2 नाही आणि 4 नाही. ठीक आहे. आता हा जो हिमबिबट्या आहे बघा, हा असतो हिमबिबट्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर वळूया 3व्या प्रश्नाकडे. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कुठं स्थित आहे? आता हे बघा, असे जर साऊथ इंडियाचे तुम्हाला टेम्पल विचारले तर तुम्हाला असे मोठे मोठे शहर आठवतात, पण जनरली हे मीनाक्षी टेम्पल कुठे आहे? मदुराईमध्ये स्थित आहे. कुठं स्थित आहे? मदुराईमध्ये स्थित आहे. 2500 वर्ष जुनं हे मंदिर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि इथं शिव आणि पार्वती यांना समर्पित हे मंदिर तिथं बांधण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर 31वा प्रश्न. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? नवेगाव राष्ट्रीय उद्यान. तर हे आहे गोंदियामध्ये. तर हे सुद्धा करेक्ट आन्सर काय? 2. कधी करण्यात आलं होतं? 1975 मध्ये. त्यानंतर 32वा प्रश्न. भारतात नाग तिब्बा शिखर कुठे आहे? ठीक आहे. काय विचारलंय? भारतामध्ये
तिब्बा शिखर कुठे आहे, तर हे आहे उत्तराखंडमध्ये, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे 1. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे? हे बघा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे जर नावं आले तर राजस्थानमध्ये तर नाही, जम्मू अँड काश्मीरमध्ये सुद्धा नाहीये, गुजरातमध्ये सुद्धा नाहीये, तर कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगेन तुम्ही जे राष्ट्रीय उद्याने आहे, राष्ट्रीय अभयारण्य आहे, यांची प्रॉपरली एक लिस्ट बनवा. ती लिस्ट तुम्ही नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये मेंटेन करा आणि डेली बेसिसवर किंवा आठवड्यातनं 1-2 दिवस त्याचे रिव्हिजन करा, जेणेकरून त्याच्यावर कोणताही प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. आता हे लक्षात ठेवा, हे राष्ट्रीय उद्यान कधी बनलं होतं? 1980 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा करण्यात आली होती व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची, आणि 1982 ला याला युनेस्कोनी जागतिक वारसा स्थानचा दर्जा तिथं दिला होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न एक लक्षात ठेवा, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्हाला राष्ट्रीय अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांची लिस्ट करून ठेवायची आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणते कोणते सर्वोच्च शिखर आहे याची सुद्धा एक प्रॉपरली लिस्ट मेंटेन करून ठेवायची आहे, आणि ती सुद्धा प्रॉपरली रिवाइज करायची आहे, कारण त्याच्यावर सुद्धा मिनिमम 1 ते 2 प्रश्न तिथं तुम्हाला येणारच आहे. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर मुलायनगिरी हे सर्वोच्च शिखर आहे, म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? 2. त्यानंतर 35वा प्रश्न, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा मध्ये मंजूर झाला, कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर 1986 मध्ये तो मंजूर करण्यात आला. ठीक आहे. फॅक्च्युअल डायरेक्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात 1 क्रमांकावर आहे? हा सुद्धा खूपच सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्ही जर चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स मध्ये तुम्ही जर वाचत असाल तर त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. कोणता जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो? जळगाव. बुलढाणा नाही, औरंगाबाद नाही, नाशिक नाही. ठीक आहे. नाशिक द्राक्षांसाठी फेमस आहे. त्यानंतर पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्याच्या अभयारण्यापैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे? तर हे आहे भरतपूर अभयारण्य. कोणते अभयारण्य? भरतपूर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. 1. ठीक आहे. कान्हा नाही, रणथंबोर नाही किंवा जिम कॉर्बेट नाही. आपल्याला काय विचारलंय? पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्याच्या अभयारण्यापैकी ते फेमस आहे बा, तर ते आहे भरतपूर अभयारण्य, म्हणजे करेक्ट आन्सर आहे 1. ठीक आहे. हे बघा, इथे कोणत्या कोणत्या जिल्हे कशासाठी फेमस आहे ते दिलं आहे. केळी कुठे होतात? जळगाव मध्ये होतात. द्राक्षे कुठे होतात? नाशिकमध्ये. आताच मी तुम्हाला सांगितलं. आंबा कुठे होतो? आंबा होतो रत्नागिरीमध्ये. संत्रीसाठी काय फेमस आहे? नागपूर. स्ट्रॉबेरीसाठी काय फेमस आहे? महाबळेश्वर. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्यापते? म्हणजे त्याचा एरिया सर्वात जास्त कोणत्या पिकाचा भारतामध्ये आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो तांदळाचा. तांदळाचं जे क्षेत्र आहे, लागवडीखालील क्षेत्र, ते किती आहे भारतात? 29% आहे. हे जगात सर्वात जास्त भारतात लागवड होते त्याची, आणि पूर्ण जगाचा किती पर्सेंटेज भारत बनवतो? 21% वाटा आहे भारताचा. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगाल, दुसऱ्यावर आंध्र प्रदेश, तिसऱ्यावर पंजाब. म्हणजे प्रोडक्शन वाईज मी तुम्हाला हे रँकिंग सांगितलं आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विजयस्तंभ कोठे स्थित आहे? विजयस्तंभ चित्तोडगड इथं स्थित आहे राजस्थानमध्ये, आणि हा विजयस्तंभाचा जे सिम्बॉल आहे हा राजस्थानच्या पोलीस विभागाचा सुद्धा काय त्यांनी सिम्बॉल म्हणून वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 40वा प्रश्न, काश्मीर हंगुल याच्यावर एक प्रश्न ऑलरेडी आलेला होता. काश्मीर हंगुल, ज्याला लाल हरिण सुद्धा म्हणतात, फक्त येथे आढळतो. कुठे आढळतो? दाचेगाम वन्यजीव अभयारण्य. आता मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं की हा काश्मीरमध्ये आढळतो, कारण नावच काय? काश्मीर हंगुल म्हणून आहे. तर हा दाचेगाम वन्यजीव अभयारण्य सुद्धा कुठे येईल? हे सुद्धा काश्मीरमध्ये येईल. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी बनवण्यात आलं होतं हे अभयारण्य? 1981 मध्ये हे अभयारण्य बनवण्यात आलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळत होता? ठीक आहे. डोडो हा आता सध्या अस्तित्वात नाही विद्यार्थी मित्रांनो, एक्सटिंक्ट झालाय, नामशेष झालाय पूर्णपणे. ठीक आहे. आता हा कुठं आढळायचा? मॉरिशस मध्ये आढळायचा. बेसिकली याचा नामशेष होण्यासाठी मानव कारणीभूत आहे, कारण आपण खूप जास्त शिकार केली आणि शिकार करण्यामुळे तो पूर्ण तो अस्तित्वात राहिलाच नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतात मिश्मी पर्वतरांगा कुठे आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्हाला प्रॉपरली पर्वतरांगा कोणत्या राज्यात कोणत्या आहे त्याची सुद्धा तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. तर ही जी मिश्मी पर्वतरांगा आहे हे कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, म्हणजे याचा करेक्ट आन्सर 1 आहे. त्यानंतरचा, गारो खासी जयंतिया या आपल्या या अरुणाचल प्रदेश झालं, आपलं जे नॉर्थ ईस्ट आहे याच्या तिथं कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत त्याची प्रॉपरली एक लिस्ट करून ठेवा, किंवा प्रॉपरली मॅपवर बघा, कारण त्यावर तुमचे 2 ते 3 प्रश्न फिक्स आहे. गारो खासी जयंतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर त्या आहे मेघालयमध्ये. ठीक आहे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे? 2 आहे. आपण मॅपवर बघू. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो वरचा प्रदेश आहे, ठीक आहे, हा कोणता आहे? हा आपला अरुणाचल प्रदेश आहे. इथं कोणते पर्वतरांगा आहे? मिश्मी पर्वतरांगा आहे. मिश्मी हिल्स त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि इथं आपण जर मेघालय बघितला, हा काय आहे?
हा मेघालय. मेघालयामध्ये गॅरो, खासी आणि जयंतिया या तीन पर्वतरांगाची टेकड्या तिथं आहे. म्हणजे काय, प्रॉपरली जर तुम्ही मॅपचा अभ्यास केला, तुमचे असे प्रश्न खूपच सोपे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि कदाचित तुमचे कदापिही तुमचे चुकता कामा नये. जर असे प्रश्न चुकले ना तर तुम्ही रेसच्या पहिलेच बाहेर आहात. ठीक आहे, तर त्यामुळे असे सोपे प्रश्न तुमचे चांगल्या पद्धतीने बरोबर आलेच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढील पैकी कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश फ्रेंच रिवेश ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते? ते आहे पुदुचेरी. ठीक आहे, पुदुचेरी. दुसरं, तुम्हाला एवढं जरी माहित असलं की तिथं फ्रेंचचा राज करत होते, तेवढं जरी माहित असलं तरी तुम्ही उत्तर तिथं मेन्शन करू शकता. त्यानंतर कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते? ठीक आहे, हे बघा, भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर कोणते विद्यार्थी मित्रांनो? बेंगळूर. ठीक आहे, बेंगळूरमध्ये काय आहे की आयटी इंडस्ट्री आहे, तर त्याला इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून सुद्धा काय केलं जाते, ओळखण्यात जातं. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? कोणते आहे? येलोस्टोन नॅशनल पार्क. कोणते आहे? येलोस्टोन नॅशनल पार्क. कधी बनवण्यात आलं होतं? 1872 मध्ये. आता हे तर ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारला, याच्या अनुषंगाने तुम्हाला कसा प्रश्न येऊ शकतो की भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर भारताचे पहिले कोणते आहे? हेली राष्ट्रीय उद्यान 1936 मध्ये बनवण्यात आले होते. त्याचंच नामकरण करण्यात आलंय परत. ते काय आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्हणून त्याला ओळखण्यात येतं. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 47वा प्रश्न, युनेस्को हेरिटेज साइट राणी की वाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर हे आहे पाटणमध्ये. एक बावडी आहे, ठीक आहे, एक विहीर आहे पायऱ्यांवाली. ठीक आहे, तर ती कुठे आहे? राणी की वाव पाटणमध्ये स्थित आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र याच्या उत्तर पश्चिम भागात वसलेले आहे. आता कशाच्या भागात? आपल्याला पठार विचारलेले आहे की कोणत्या पठाराच्या उत्तर पश्चिम भागाला महाराष्ट्र वसलाय? तर माळवा पठार नाही. माळवा पठार आपल्या वेस्ट साईडला येतो महाराष्ट्राच्या, हा नाही. छोटा नागपूर ईस्ट साईडला येतो. ठीक आहे, तो सुद्धा नाही. मारवाड पठार सुद्धा नाही. तर कोणता पठार? दख्खन पठार. यासाठी तुम्हाला अगेन मॅप रिडिंग करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, आता मारवाड प्लॅटू कुठे आहे? तो तर आपल्या वरती आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय की आपल्या उत्तर आणि पश्चिमेला, म्हणजे आपण कोणत्या याच्या प्लॅटूच्या उत्तर पश्चिम भागाला आहो. ठीक आहे, ते आपल्याला विचारलंय. कोणत्या पठाराच्या उत्तर पश्चिम भागाला? ठीक आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ठीक आहे, उत्तर पश्चिम म्हणजे काय? या भागाला. तर या भागाला कोणता येतो? डेक्कन प्लॅटू खाली आहे, त्याच्या या भागाला आपण तो, म्हणजे काय उत्तर काय? डेक्कन प्लॅटू किंवा दक्कनचे पठार. कारण मारवा प्लॅटू कुठे आहे? मारवाड प्लॅटू वरती आपला, मालवा मधात आहे, छोटा नागपूर प्लॅटू इथं आहे. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय? डेक्कन प्लॅटू. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला भूगोल सब्जेक्ट हा खूपच सोपा वाटेल. नाहीतर जर तुम्ही गोष्टी फक्त पाठ करत गेले किंवा पाठांतर करत गेले तर तुम्हाला हा सब्जेक्ट तेवढाच कठीण वाटेल विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीच्या इमेजेस तुम्हाला तुमच्या नोट्स मेकिंग मध्ये तिथं बनवायला लागेल. तुम्ही हे नोट्स तुमच्या मोबाईलवर सुद्धा बनवू शकता. एव्हरनोट वगैरे सारखे ऍप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही त्या ऍप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपला मागचा एक प्रश्न राहिला होता विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. ठीक आहे, आता बघा, हा दुसरा प्रश्न, गिर वन जे आशियाई सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? आता गिर अभयारण्य कुठे आहे? गुजरातमध्ये स्थित आहे. आशियाई सिंहाचं काय? ते एकमात्र घर आहे. एकमात्र घर आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढील प्रश्नाकडे वळूया. राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल किंवा त्याला मरू महोत्सव म्हणतात, हा कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो? हा केला जातो जैसलमेर इथं. ठीक आहे, तर म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? 4. ठीक आहे, आवृत्त बीजे हे पुढील पैकी कोणत्या वनांचे वैशिष्ट्य आहे? हे आहे सूचीपर्णे वने. ठीक आहे, हे फॅक्च्युअल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न 52वा, जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला? हा सुद्धा प्रश्न एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, पर्यावरणा संबंधित आहे. तर हा करार करण्यात आला होता 1993 मध्ये. मित्रांनो, पुढील जो प्रश्न आहे तो 53वा आणि शेवटला प्रश्न आहे. 2019च्या सरसेवा भरतीमध्ये विचारलेला तो आहे, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? कोणत्या प्राण्याची विचारली आहे? वाघांची विचारलेली आहे आपल्याला. ऑप्शन काय काय? पहिलं कर्नाटक, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं पश्चिम बंगाल आणि चौथं आसाम. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये थोडा ट्विस्ट आहे. ठीक आहे, जुन्या आकडेवारीनुसार जेव्हा पेपर तुम्हाला विचारण्यात आला होता तेव्हा त्याचं उत्तर काय होतं? कर्नाटक होतं. ठीक आहे, म्हणजे 1 होतं. पण आता नवीन आकडेवारीनुसार जी वाघांची संख्या आहे ती वाघांची संख्या सर्वात जास्त कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे जर आता परत हा जर प्रश्न रिपीट तुम्हाला विचारला गेला तर तुमचं उत्तर काय पाहिजे? कर्नाटक नाही पाहिजे, तुमचं उत्तर काय पाहिजे? मध्य प्रदेश पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे, त्यानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर सध्या गेलेला आहे. ही बघा, इकडे मी आकडेवारी तुमच्यासाठी आणलेली आहे. इंडिया इज होम टू, इंडियामध्ये किती वाघ आहे? आता 2967 वाघ आहे टायगर सेन्सस नुसार. ठीक आहे, त्यानुसार सर्वात जास्त वाघांची संख्या कुठे आहे?
मध्य प्रदेशमध्ये 526 आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? कर्नाटक आहे. हे बघा जास्त फरक नाही, 2च भागांचा फरक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण येतो? उत्तराखंड येतो. हे 3 राज्य जे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण एवढंच इथं आपण डिस्कस करू. ठीक आहे. जे काही जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही काय करा? सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.